पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम येथील सोलापूर मनपा तेलुगू शाळा क्रमांक 1 येथे अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आले। कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक उमापती मिट्टापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल जीएसटीचे सेवानिवृत्त अधीक्षक दशरथ इंदापुरे प्रमुख पाहुणे म्हणून तर शाळेचे मुख्याध्यापक मदनाल सर व मनपा मराठी मुलींची शाळा क्रमांक 8चे मुख्याध्यापक भारत खरे सर आणि सेवानिवृत्त संघाचे कार्यकारी सदस्य अरुणा कन्ना, संगीता इंदापुरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाले। प्रथम श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। सेवानिवृत्त संघाचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात संघाचे विविध कार्यक्रमाची माहिती दिली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना आणि सेवानिवृत्त संघाचे पदाधिकारी आणि सदस्य यांना अरुणा कन्ना व संगीता इंदापुरे यांनी राख्या बांधल्या। तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या आणि लाडू वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दशरथ इंदापुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात रक्षाबंधन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। अरुणा कन्ना यांनी शाळेतील मुलामुलींना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमाबाबत माहिती दिली। संगीता इंदापुरे यांनी पौराणिक कथा सांगून रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले। भारत खरे सरांनी रक्षाबंधनाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती दिली। अध्यक्षीय भाषणात उमापती मिट्टापल्ली यांनी संघाचे कार्याचे कौतुक करून ते स्वतः मनपा तेलुगू शाळेचे विद्यार्थी असल्याचे नमूद केले। तसेच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, सेवक, पालक तसेच संघाचे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर, श्रीनिवास वल्लाकाठी, श्रीनिवास कोडमसर, नागेश पामुल, देवीदास मिरगू आदी मान्यवर उपस्थित होते। संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार खजिनदार नागनाथ गज्जम यांनी मानले।